इकडे आज आपण एक फर्स्ट चॅप्टर आहे फिजिक्सचा आज स्टार्ट करणार आहोत. एकदम सोपा, एकदम सिंपल आणि तुम्हाला कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क देणारा चॅप्टर आहे. बघा, एकदम सोप्या भाषेत आणि सिंपल आहे. फक्त लक्ष द्या. बरंचसं मॅथमॅटिक्स आहे. चॅप्टरचं नाव आहे. टोटल आपल्याला फिजिक्समध्ये 14 चॅप्टर स्टडी करायचे आहेत, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे फिजिक्सचं वेटेज किती मार्काचा पेपर असतो. फायनल 70 मार्कांचा पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला 2 युनिट टेस्ट असतात. बघा, एक फर्स्ट असते, फर्स्ट टर्म, आणि लास्ट टेस्ट तुमची झाली सेकंड टर्म, म्हणजे फायनल एक्झाम 11वीची. परंतु आता तुम्हाला माहिती आहे की स्टेट बोर्डाने डिक्लेअर केलं आहे की तुमचा सिलेबस बराचसा रिड्यूस झाला आहे, कमी झालेला आहे. तर तो कमी झालेला सिलेबस पण आपण घेणार आहोत, बरोबर, जेवढा आपल्याला गरजेचं आहे तेवढा. कारण का आता तुम्हाला भविष्यामध्ये CET, JEE, नीटची तयारी करायची असेल तर त्याला काही सिलेबस रिड्यूस झालेला नाही आहे, त्यामुळे तो लागतो आहे. तर आज आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. बघा, युनिट्स अँड मेजरमेंट. टोटल लक्षात ठेवा फिजिक्सचे 14 चॅप्टर आहे, बरोबर. बऱ्याच वेळेस आपल्याला 14 चॅप्टरचे नाव लक्षात राहत नाही. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे, काय सांगितलं मी पहिल्या चॅप्टरचं नाव, युनिट्स अँड मेजरमेंट. लक्ष द्या सगळ्यांनी. आता काय बघा, युनिट्स कोणाला म्हणायचं आणि मेजरमेंट म्हणजे काय. तर बघा की आपण बघणार आहोत आज युनिट म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे काय. त्याच्या अगोदर आता आपल्याला बघायचं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. तर बघा की सगळ्यांना माहिती, सपोज मी असं कन्सिडर केलं का माझ्याकडं एक रॉड आहे. रॉड म्हणजे आपण जो मारामारीसाठी वापरतो बघा, तो एक रॉड आहे, सिंपल साधा रॉड किंवा एक पाईप आहे. आता मी जर एखाद्या मुलीला विचारलं का, सांगितलं का जा आणि तो पाईप मला 2 मीटर आण, बरोबर, तर ती जाणार. तिच्याकडे काहीतरी टेप असेल बघा मेजरमेंटसाठी, तर त्या टेपच्या साहाय्याने ती अंतर घेणार आणि ती मेजर करणार 2 मीटर. त्याला इकडनं कट करणार आणि जे काही शिल्लक राहिलं तर त्याला सांगणार सर ही जी व्हॅल्यू आहे ती आहे 2 मीटर. म्हणजे आपल्याला कळालं का आपण एक क्वांटिटी मेजर केली का, ज्याला आपण म्हणतो लेंथ, राईट, बरोबर. ही जी लेंथ आहे तर ही एक क्वांटिटी आहे, बरोबर, एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग लेंथ झाली फिजिकल क्वांटिटी. आता मी काय सांगितलं, एखाद्या मुलीला सांगितलं का तुला मी काय देतो, 50 रुपये दिले आणि किराणा दुकानामध्ये जा आणि तिथून एक साखर घेऊन ये. तर ती दुकानदाराकडे जाणार आणि दुकानदार म्हणणार का 2 मीटर साखर दे, असं म्हणू शकते का, नाही. काय बोलणार ती, तर 1 किलो साखर दे, बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ तर तिने पण फिजिकल क्वांटिटी वापरली. जसं आपल्याला डिस्टन्स मोजायचं होतं म्हणून आपण लेंथ वापरलं, तर तिथं त्याला एक क्वांटिटी मोजायची, एक क्वांटिटी सांगितली आणि त्या क्वांटिटीला आपण म्हणतो मास. लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा अर्थ ही झाली दुसरी क्वांटिटी, मास, राईट, बरोबर. कळतंय सर्वांना. आता मी सांगितलं एखाद्या मुलीला आत्ता सध्या घड्याळामध्ये किती वाजले आहे. आता ती म्हणणार का 2 मीटर वाजले, 1 किलो वाजले, असं काही बोलणार का, नाही. तर ती सांगणार काहीतरी वाजून काहीतरी मिनटं काहीतरी सेकंद झाले. म्हणजे त्याचा अर्थ टाईम ही एक फिजिकल क्वांटिटी. कळतंय सर्वांना. मी हे जे नावं सांगतोय तर या फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं काय, अ क्वांटिटी विच इज यूज इन फिजिक्स. म्हणजे ज्या क्वांटिटी आपण फिजिक्समध्ये वापरतो किंवा आपल्या डेली लाईफमध्ये दररोज ज्या वापरतो, म्हणजे लेंथ वापरतो डिस्टन्स मेजर करण्यासाठी, मास म्हणजेच वापरतो आपण बघा एखाद्या वस्तूचे वेट किंवा मास मेजरमेंट करण्यासाठी, टाईम वापरतो आपण बघा, जो टाईम आहे किंवा जो डे, बरोबर, नाईट, दिवसाचे, रात्रीचे, मग त्यासाठी आपण टाईम. सध्या आपण समजा असं म्हणू की एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो आणि डॉक्टरला सांगितलं की मला ताप येतोय. मग डॉक्टर म्हणणार का 1 मीटरचा ताप आहे का, 1 किलोचा ताप आहे का, 1 तासाचा ताप आहे का, नाही. तर तो आता एक वेगळी क्वांटिटी वापरणार. तो म्हणणार टेम्परेचर घ्या, बरोबर. थर्मोमीटरच्या साहाय्याने टेम्परेचर मोजणार. म्हणजे टेम्परेचर पण एक काय आहे, फिजिकल क्वांटिटी. मग अशा सो मेनी क्वांटिटीज आहे का ज्या फिजिक्समध्ये वापरल्या जातात. दॅट क्वांटिटी इज कॉल्ड म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. कळालं. मग लक्षात ठेवा, फिजिकल क्वांटिटी मीन्स अ क्वांटिटी विच इज यूज इन फिजिक्स इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. आणि त्या क्वांटिटीचं आपल्याला करायचं आहे मेजरमेंट, आणि त्यांच्यासाठी जे वापरलं जातं ते युनिट आज आपल्याला स्टडी करायचं आहे. एकदम सोपं आहे, लक्ष द्या. घरी जाऊन अभ्यास करण्याची गरज पडणार नाही, फक्त फोकस करा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता आज आपल्याला बघायचं, सगळ्यांना कळलं फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहे, तर सो मेनी क्वांटिटी. बघा, हे झालं लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इंटेन्सिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, फोर्स, बरोबर. या सगळ्या क्वांटिटी या कोणत्या क्वांटिटी आहे, फिजिकल. आणि हे तुम्हाला फिजिक्समध्ये ऐकायला भेटतील. बघा, कालच मी बोललो बघा, फोर्स, ॲक्सलरेशन, मास. मग ह्या काय क्वांटिटी आहे, तर त्यांना म्हणायचं कोणत्या क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. मग आता आपल्याला फिजिकल क्वांटिटी उद्या स्टडी करायची आहे, पण आज आपल्याला स्टडी करायचं युनिट. मग आता युनिट म्हणजे काय. आता लक्ष द्या, युनिट म्हणजे मी काय सांगितलं, एका मुलीला सांगितलं मी का बाळ मला 2 मीटर, बरोबर. म्हणजे मी काय केलं, तर 2 हा एक नंबर आहे आणि त्याला एक रेफरन्स घेतलाय, राईट. सगळ्यांनी कळतंय नक्की. त्यानंतर मी त्याला सांगितलं होतं काय, तर समजा 1 किलो नाही, मी म्हणलं 5 किलो साखर घेऊन ये. म्हणजे त्याचा अर्थ मी 5 टाइम्स
1 किलोच्या किती टाइम सांगितलं? 5. 5 हा एक नंबर आहे, 2 हा एक नंबर आहे, पण त्याच्या पुढं एक स्टँडर्ड आहे बघा, की जी आहे मीटर आहे, राईट. त्यानंतर मी सांगितलं बघा, समजा का 10 सेकंद झाले, म्हणजे याचा अर्थ एक स्टँडर्ड आहे कोण? सेकंद. त्याच्या किती टाइम्स येते? 10 टाइम्स. म्हणजे मला कळतं आहे कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर आपल्याला एक्सप्रेस करायची असेल तर एक स्टँडर्ड लागतं बघा, एक स्टँडर्ड लागतं. समजा टेम्परेचर मोजायचं असेल तर डिग्री सेल्सिअस लागतं बघा, राईट, बरोबर. किंवा फोर्स मोजायचा असेल तर न्यूटन हे त्याचं युनिट आहे, राईट. म्हणजे आपल्याला कळालं का कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर आपल्याला काय करायची असेल, मेजर करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला एक रेफरन्स स्टँडर्ड लागतो, कोणता तरी एक स्टँडर्ड, अँड दॅट स्टँडर्ड इज कॉल्ड म्हणतात फिजिक्समध्ये युनिट. लक्षात आलं का? मग कोणते युनिट आहे? तर लेंथ मोजण्यासाठी वापरलं जातं मीटर, कळालं. मास मोजण्यासाठी काय वापरलं जातं? किलोग्रॅम. टाइम मोजण्यासाठी काय वापरलं जातं? सेकंद. टेम्परेचर मोजण्यासाठी काय वापरलं जातं? डिग्री सेल्सिअस. त्यानंतर फोर्स मेजर करण्यासाठी काय वापरलं जातं? तर न्यूटन. त्यानंतर व्हेलॉसिटी मेजर करायची असेल तर मीटर पर सेकंद. त्यानंतर ॲक्सलरेशन मेजर करायचं असेल तर मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे आपल्याला कळालं का कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला मेजर करायची असेल तर तिच्यासाठी आपल्याला एक रेफरन्स स्टँडर्ड लागतो, म्हणजे काहीतरी स्टँडर्ड लागतं का जे पूर्ण जगामध्ये आहे, तर त्या स्टँडर्डला म्हणायचं आपल्या भाषेमध्ये युनिट, बरोबर. जर युनिट नसेल तर आपण काउंट करू शकत नाही. साधं उदाहरण, मी एखाद्या मुलीला सांगितलं 2 घेऊन ये, ती विचारणार 2 काय? 2 मीटर, 2 किलो, 2 सेकंद, 2 काय डिग्री सेल्सिअस का 2 न्यूटन? नेमकं 2 काय? म्हणजे आपल्याला माहिती आहे का 2 हा एक नंबर आहे, पण त्याला जर मेजर करायचा असेल तर एक स्टँडर्ड लागतो, अँड दॅट स्टँडर्ड इज कॉल्ड म्हणायचं युनिट. मग तुम्हाला पहिलाच आज जो क्वेश्चन आहे किंवा जे नोट्स देणार आहे बघा मी, त्या क्वेश्चनमध्ये किंवा त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय युनिट. तर ऐका सगळ्यांनी डेफिनेशन, विसरू नका. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. म्हणजे आपण एक रेफरन्स वापरला, बरोबर. कशासाठी वापरतोय तो रेफरन्स? मेजरमेंट करायचं. कोणाचं? फिजिकल क्वांटिटीचं. नुसतं लेनचं माचचं नाही, फिजिकल क्वांटिटी कोणती असो तर तिचं आपल्याला मेजरमेंट करायचं. त्यासाठी आपण एक रेफरन्स स्टँडर्ड वापरतो, अँड दॅट स्टँडर्ड इज कॉल्ड म्हणायचं युनिट. कळालं नक्की? मग आता युनिट असे किती आहे? तर असे सो मेनी युनिट्स आहे, बरोबर. क्वांटिटी बदलली, युनिट बदलणार, बरोबर. क्वांटिटी बदल, जेवढ्या क्वांटिटी तेवढे युनिट. कळालं नक्की? मग पण काही स्टँडर्ड क्वांटिटी, समजा लेंथ, त्याला मीटरच वापरतो आपण, सेंटीमीटर पण वापरतो बघा छोटं असेल तर. त्यानंतर किलोग्रॅम, समजा आपण आता असं म्हणणार का सोनारी दुकानात द्या 5 किलो सोनं, नाही, तर आपण काय वापरणार? ग्रॅममध्ये 10 ग्रॅम, 5 ग्रॅम, 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, म्हणजे ग्रॅम हे त्याचं छोटं युनिट आलं. आता मग टाइम मोजण्यासाठी नुसतं सेकंद वापरतो का आपण? एखादा म्हणला की पूर्ण वर्षामध्ये किती सेकंद होतात, तर आपण पूर्ण वर्षामध्ये पूर्ण सेकंद काउंट करायची, किंवा एका दिवसामध्ये किती सेकंद, तर आपण म्हणा एका दिवसामध्ये 24 तास होतात, बरोबर. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि एका मिनिटाचे 60 सेकंद असतात. म्हणजे सेकंद हे त्याचं छोटं युनिट आहे, तर तास किंवा डेज किंवा इयर हे त्याचं मोठं युनिट आहे. म्हणजे युनिट छोटे पण आहेत, मोठे पण आहे, पण विदाऊट युनिट कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करता येत नाही. तुमची हाईट मोजायची आहे, तुम्ही उभा राहिले बघा हाईटला, इथं काहीतरी लावले आणि विचारलं हाईट किती, तर तो सांगणार, समजा आपण म्हणलो 5, फक्त आपण म्हणलो 5 आहे, तो म्हणा 5 काय? 5 सेंटीमीटर, 5 फूट, 5 मीटर. म्हणजे त्याने एक स्टँडर्ड विचारलं आपल्याला का नेमकं 5 किती, तर दॅट स्टँडर्ड इज कॉल्ड म्हणायचं युनिट. मग बोला पुन्हा एकदा युनिटची डेफिनेशन, बोला युनिट म्हणजे, तर ऐका सर्वांनी, अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. राहील लक्षात? बोला पुन्हा एकदा काय बोललो मी? अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. बोला पुन्हा एकदा युनिटची डेफिनेशन. A reference standard used for measurement of physical quantity is called unit. राईट, बरोबर. युनिट हे डिफरंट आहे, लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त कळालं पाहिजे आपल्याला युनिट म्हणजे काय, का ज्या रेफरन्स स्टँडर्डचा आपण यूज करतो कशासाठी? टू मेजर. काय मेजर करायच्या? फिजिकल क्वांटिटी. काय फिजिकल क्वांटिटी म्हणजे? अ क्वांटिटी विच इज यूज इन कशामध्ये? फिजिक्स. दॅट इज कॉल्ड म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. तर राईट डाऊनला पहिला क्वेश्चन, वरती हेडिंग द्या, चॅप्टरचं नाव टाका मोठ्या अक्षरामध्ये, आजची डेट टाका. सर्वांनी एक नवीन नोटबुक तयार करायची आहे आणि मी सांगतो तेवढ्याच नोट्स किंवा तेच वापरा, पुस्तक वापरण्याची गरज नाही आहे, बरोबर. पुस्तक घेऊन येत चालू नका, पुस्तक घरी ठेवत चला. आणि त्यानंतर मी जेवढ्या नोट्स देतोय तेवढ्याच प्रॉपर करा, तरी पण तुम्हाला फुल मार्क पडतील. कारण का, तर चालू या लेक्चरमध्ये आपण पुस्तकात पाहतो का सरगड पाहतो हे आपल्याला पण कळत नाही.
त्याच्यामुळं पुस्तक घरी ठेवत चला, बंद ठेवा ते पुस्तकं. वरती हिडिंग द्या युनिट्स अँड मेजरमेंट. वरती हिडिंग द्या मोठ्या अक्षरामध्ये युनिट्स अँड मेजरमेंट. वरती हिडिंग द्या युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. आजची डेट टाकली, आजची डेट टाकली का सर्वांनी? हां, किती डेट आज? 5/9/2020. हां, राईट डाऊन. पहिला फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन आन्सर लिहून देतो, तेवढंच करायचं आहे. म्हणून सांगितलं का मी ज्या नोट्स देतो तेवढ्याच करा. तेच तुम्हाला जसं तसं प्रश्नाची उत्तरं लिहायचे. राईट डाऊनला क्वेश्चन. व्हॉट इज युनिट? व्हॉट इज युनिट? वरती लिहा व्हॉट इज युनिट. व्हॉट इज युनिट. स्पेलिंग नाही आली तर विचारायचं ना, मी सांगतो. क्वेश्चन मार्क. व्हॉट इज युनिट? क्वेश्चन मार्क. हां, राईट डाऊनला आता खाली दी रेफरन्स स्टँडर्ड. दी रेफरन्स स्टँडर्ड. दी रेफरन्स स्टँडर्ड. स्टँडर्ड. रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. यूज फॉर measurement of physical quantity. A reference standard used for measurement of physical quantity is called unit. लिहिलं खाली लिहा. त्याच्या खाली एक्झाम्पल. हां, राईट डाऊन लिहा. लेंथ मेजर इन मीटर. लेंथ मेजर इन मीटर. लेंथ मेजर इन मीटर. लिहिलं. मीटर हे त्याचं, मीटरला अंडरलाईन करा. मीटर हे त्याचं काय झालं? युनिट. हां, त्यानंतर खाली काय? मास मेजर. मास कशामध्ये मेजर करतात? किलोग्रॅम किंवा ग्रॅम. किलोग्रॅम. मग किलोग्रॅम हे त्याचं काय झालं? युनिट. मग आलं सर्वांच्या लक्षामध्ये युनिटची डेफिनेशन. आपण एक रेफरन्स स्टँडर्ड वापरतो आहे का ज्यामुळं आपल्याला फिजिकल क्वांटिटी काय करता येतात? मेजर करता येतात. चला आता इकडं लक्ष द्या सर्वांनी. नोटबुक बंद करा आणि इकडं लक्ष द्या. आता आपल्याला बघायचं आहे तर हे जे युनिट्स आहे किंवा युनिट घेणार, तर सुरुवातीच्या काळामध्ये स्टार्टिंगला बघा जेव्हा युनिटची डिस्कवरी झाली, मेजरमेंट करतात. आज आपल्याला खूप सोपं वाटतं लेंथ मेजर करायची 2 मीटर. आज आपल्याला खूप सोपं वाटतं का एखाद्या दुकानात जायचं आणि 1 किलो साखर घ्यायची. मग स्टार्टिंगला कोणाला माहिती होतं का 1 किलो म्हणजे एवढं? बरोबर. कोणी शोध लावला? आपल्या एका दुकानदाराला आपण गेलो आणि त्याला सांगितलं तुला कोणी सांगितलं हे 1 किलो आहे? तो म्हणणार मी काटा आणलेला आहे त्याच्यावरती आहे. पण त्या काट्यावाल्याला कोणी सांगितलं 1 किलो आहे? त्याच्याकडे आपण जाऊ, त्याला विचारलं तो काय सांगणार? मी तिकडून आलाय कंपनीकडे. आपण कंपनीकडे गेलो, त्याला विचारलं आपण 1 किलो म्हणजे नेमकं काय? तो म्हणणार जुन्या काळामध्ये कोणीतरी तयार केलं होतं, आम्ही त्याचा वापर करतोय. बरोबर. म्हणजे आपल्याला कळतं आहे का हा जो आहे युनिट म्हणजे किलोग्रॅम, तर या किलोग्रॅमला काहीतरी बेस आहे. बरोबर. कुठंतरी सुरुवात असेल. जसं 1 सेकंद आपल्याला जर विचारलं 1 तास, आपण म्हणणार 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आपल्याला विचारलं 1 मिनिटं म्हणजे आपण म्हणणार 60 सेकंद. पण जर तुम्ही कोणी विचारलं 1 सेकंद म्हणजे नेमकं काय, असं काय होतं म्हणून 1 सेकंद येतो. बरोबर. तर ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायला भेटणार. 1 सेकंद म्हणजे नेमकं काय होतं, तर तेवढ्या वेळामध्ये सीझियम नावाचा एक ॲटम आहे तो व्हायब्रेट होतो बघा तेवढ्या वेळात. आणि तो व्हायब्रेशनचा जो टाईम आहे त्याला म्हणतात 1 सेकंद. आता सध्या लक्ष द्या, आपल्याला फक्त युनिट शिकायचं. कळालं युनिट तुम्हाला? आता आपल्याला या युनिटच्या सिस्टीम शिकायच्या आहेत. आता काय आहे सिस्टीम म्हणजे नेमकं काय, तर लक्ष द्या. फक्त 5 मिनिटामध्ये सगळ्याच्या सगळ्या सिस्टीम तोंडपाठ. कधीही तुम्हाला पुन्हा सिस्टीम म्हणलं का तुम्ही म्हणणार या सिस्टीम आहे. तर बघा की या सिस्टीम आहे. सिस्टीम म्हणजे नेमकं काय, तर आधी ते सांगतो बघा. तर जुन्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं का आपल्याला युनिटचं मेजरमेंट करायचं, तर सायंटिस्ट लोकांनी काम केलं का आपण काय करू, 3 बेस घेऊ. कोणते 3 बेस घेऊ? लेंथ. बघा आता आपण जे घेतलं ते बघा. पहिलं कोण बेस घ्यायचा? लेंथ. त्यानंतर घ्यायचं मास आणि त्यानंतर घ्यायचं बघा टाईम. एवढ्या तिघांचा आपण बेस घेऊ म्हणे आणि यांच्या साहाय्याने 3 सिस्टीम तयार केल्या त्यांनी. आता नेमकं सिस्टीम म्हणजे काय, तर सिस्टीम म्हणजे लेंथ मेजर करण्यासाठी, मास मेजर करण्यासाठी, टाईम मेजर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युनिट. बरोबर. मग आता नेमकं काय MKS म्हणजे काय, एकदम सोपी बघा. MKS सगळ्यांनी लक्ष द्या. तर लेंथ जर मीटरमध्ये मेजर केली तर M त्याचा घ्यायचा,
मास जर कशामध्ये मेजर केलं किलोग्रॅम तर के घ्यायचा आणि टाइम जर सेकंदमध्ये मेजर झाला तर त्याला म्हणायचं बघा कोणती सिस्टीम MKS सिस्टीम. काहीच गरज नाही, तोंड शब्दाचा अर्थ आहे एम फॉर मास बरोबर, त्यानंतर सॉरी मीटर, के फॉर कशासाठी किलोग्रॅम आणि टाइम कशामध्ये मोजायचा सेकंद, तयार होणाऱ्या सिस्टीमला म्हणायचं MKS सिस्टीम. नक्की रेफरन्स घ्यायचा आपल्याला लेंथ मास आणि टाइमचा. आता मला सांगा तीच सिस्टीम आता तुम्हाला जर MKS कळाली CGS सांगता येईल बघा बरोबर. तर मला सांगा लेंथ कशामध्ये मोजायची राईट बरोबर, त्यानंतर मास कशामध्ये मोजायचं ग्रॅम आणि टाइम कशामध्ये मोजायचा सेकंद, तर त्या सिस्टीमला म्हणायचं CGS सिस्टीम. संपली ना बरोबर. नक्की आता FPS तर ही सिस्टीम कुठं वापरली जाते बघा, तर ज्यावेळेस आपल्याकडं इंग्लंडमधनं किंवा इंग्रज आले ते बरोबर, तर इंग्रज म्हणजे ब्रिटन बघा, तर बघा ग्रेट ब्रिटन किंवा ब्रिटनमधले तर तिकडं ही सिस्टीम वापरली जाते. आपल्या देशामध्ये आशिया खंडातले जे देश आहेत त्यांच्यामध्ये ही वापरली जायची आणि बाहेरच्या देशामध्ये ही वापरली जायची बरोबर. मग आता एफ काय पी काय आणि एस काय आपल्याला माहिती का, हे लेंथसाठी आहे, ते माससाठी आहे आणि ते टाईमसाठी. मग आता एस फॉर कशासाठी टाईम, टाईम कशामध्ये मोजतात सेकंद, म्हणजे हे सेकंद आलं. आता एफ काय आणि पी काय सांगता येईल कोणा राईट बरोबर, आणि पी फॉर पाऊंड राईट बरोबर. FPS एफ फॉर फूट, पी फॉर पाऊंड आणि एस फॉर काय सेकंद. तर या झाल्या तुमच्या 3 सिस्टीम. तर आपल्याला कळालं युनिट म्हणजे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे आणि या युनिट मेजरमेंटच्या 3 सिस्टीम आहे बरोबर. टोटल 3 सिस्टीम आहे. तर त्या तिन्ही सिस्टीममध्ये पहिल्या सिस्टीमचं नाम बोलावं रे बाळांनो काय आहे MKS. एम फॉर मीटर, के फॉर किलोग्रॅम आणि एस फॉर सेकंद. लक्षात ठेवा सिक्वेन्स आधी लेंथ मास आणि टाइम राईट बरोबर. या फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचे युनिट मीटर किलोग्रॅम जर सेकंद घेतले तर आपण कोणती सिस्टीम वापरली MKS राईट बरोबर. मग आता मी एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा मी म्हटलं माझ्याकडं काय आहे तर एक पिशवी आहे, तिची लेंथ आहे 2 मीटर, तिच्यामध्ये मी 5 किलो साखर घेतले आणि 5 मिनिटासाठी किंवा 5 सेकंदसाठी घेऊन चाललेलो आहे, म्हणजे मी कोणत्या सिस्टीममध्ये आहे MKS. कारण का तर मी घेतली आहे लेंथ मीटरमध्ये, मी वजन घेतलेलं किंवा मास घेतलेला आहे किलोग्रॅममध्ये आणि टाइम सांगतोय मी कशामध्ये सेकंदमध्ये, म्हणजे मी कोणत्या सिस्टीमचा रेफरन्स घेतला आहे MKS. आता CGS फॉर कशासाठी बोला, CGS स्टँड फॉर कशासाठी, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम आणि S फॉर सेकंद. म्हणजे मी म्हणणार लेंथ मी मोजली सेंटीमीटरमध्ये, मी मोजली ग्रॅममध्ये आणि मी मोजली सेकंद. तर बाळांनो या 2 सिस्टीम सारख्याच आहे, फक्त हे मोठं युनिट आहे. मीटर मोठं का सेंटीमीटर मोठं मीटर, त्यानंतर ग्रॅम मोठं का किलोग्रॅम मोठं किलोग्रॅम आणि सेकंदाचे, म्हणजे ह्या 2 सिस्टीम सारख्याच आहे. त्यानंतर ही सिस्टीम वेगळी आहे. तर एफ फॉर कशासाठी फूट, पी फॉर पाऊंड आणि एस फॉर सेकंद. जे ग्रेट ब्रिटन बघा आपण ज्याला इंग्लंड म्हणतो बघा, तर त्यांच्याकडे ही सिस्टीम वापरायची जायची बरोबर. मग ही सिस्टीम वापरायची त्यांच्याकडं, म्हणजे त्यांच्याकडं आपण जर समजा मी एखादं कापड नेलं, समजा आपण असं म्हणू का आपण सगळे इंग्रज म्हणजे इंग्लंडमध्ये जायचं आपल्याला आणि आपण एक कापड घेतली इथून किती 2 मीटर आणि आपण तिथल्या मार्केटमध्ये विकतोय, चला माझ्याकडे 2 मीटर कापड आहे 2 मीटर कापड आहे, तर ते लोक घेणार का आपल्याकडनं नाही. ते म्हणणार आम्हाला मीटरमध्ये नाही आम्हाला फूटमध्ये द्या, कारण त्यांना माहीतच नाही का मीटर सेंटीमीटर या काय आहे, तर ते म्हणणार आम्हाला फूटमध्ये दे बरोबर. त्यानंतर आपण समजा मी 1 किलो साखर एका मुलीकडे दिली, 1 किलो साखर ती जाऊन विकायची, आपण माझ्याकडे 1 किलो साखर 1 किलो, तेव्हा आम्हाला किलोमध्ये नकोय, आम्हाला कशामध्ये पाहिजे पाऊंडमध्ये. मग आपल्याला ते कन्व्हर्ट करावं लागणार आणि पाऊंड. मग हे सगळं करणं शक्य नव्हतं. मग काय केलं तर 1971 म्हणजे 1971 मध्ये 14वी इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली बघा पॅरिसमध्ये. लक्षात ठेवा हे साल बरोबर 14वी 1971 मध्ये एक कॉन्फरन्स झाली, सगळे सायंटिस्ट एकत्र आले पॅरिसमध्ये आणि त्यांनी सांगितलं का भारतामध्ये म्हणजे आशिया खंडातले जे देश आहेत ते हे वापरत आहे, ब्रिटनमधले देश हे वापरत आहे, अमेरिकेमध्ये काहीतरी तिसरंच वापरलं जात आहे. मग इकडले लोक तिकडे गेले का त्यांना काही समजत नाही, लोक अडाणी आहेत, तिकडले इकडे आले त्यांना इकडे काही विकता येत नाही कारण इकडे लोकांना ते कळतच नाही. मग त्यांनी काय केलं या सगळ्या सिस्टीम एकत्र केल्या आणि या सगळ्या सिस्टीमला एकच सिस्टीम काढली, ज्या सिस्टीमला म्हणतात SI सिस्टीम. लक्षात आलं, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिट्स, शॉर्टमध्ये म्हणतात सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. म्हणजे सगळ्या जगासाठी एकच सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमला म्हणायचं SI. म्हणजे तुम्हाला MKSची गरज नाही, तुम्हाला CGSची नाही, तुम्हाला FPSची नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर याच्यामध्ये हे असं मेजर व्हायचं, याच्यामध्ये पण ते दादा याच्यामध्ये, मग याच्यामध्ये कसं, तर ते आपण शिकणार आहोत बघा. पण आत्ता सध्यापुरतं तुम्हाला एवढे कळाले 3 बरोबर. आधी युनिट कळालं, पुन्हा एकदा बोला युनिट म्हणजे काय, अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. तर
तर युनिटचं मेजरमेंट करण्यासाठी आपण किती काय बघतो आहोत, सिस्टीम. किती सिस्टीम शिकलो आपण आज, 3. पहिली कोणती, MKS म्हणजे नेमकं काय बोला, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. काय मेजर करतो आपण हे सगळं, लेंथ, मास, टाइम. सिक्वेन्स विसरू नका. त्यानंतर दुसऱ्या सिस्टीमचं नाव बोला, CGS. CGS स्टँड फॉर सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. बरोबर. त्यानंतर तिसरी बोला FPS. व्हॉट इज मीन बाय FPS किंवा FPS स्टँड फॉर फूट, पाऊंड, सेकंद. फूट कोणासाठी, लेंथ. पाऊंड कोणासाठी, मास. आणि याच्या सेकंदसाठी बोला म्हणजे टाइमसाठी सेकंद. हे फूट आपण पण वापरतो, 1 फूट 2 फूट, राईट. बरोबर. पाऊंड नाही वापरत बघा आपण, आपल्याकडे नाही वापरतात. परंतु याप्रमाणे सर्वांना कळाल्या तिन्ही पण सिस्टीम. तर राईट डाऊन लिहा मग पुढचा क्वेश्चन आणि त्याचा आन्सर. डिस्क्राइब डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स. क्वेश्चनला डिस्क्राइब. सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड, डिस्क्राइब डिफरंट टाइप्स of system of units. Different types of system of units. Different types of system of units. System of units. हाँ खाली घ्या आन्सर. आन्सर मध्ये 1 नंबर टाका, CGS सिस्टीम. CGS आधी CGS घ्या, छोटं घ्या आधी. C कॅपिटल लिहायचं सगळे, CGS कॅपिटल लिहि. चला CGS. हां राईट डाऊन. खाली घ्या CGS सिस्टीम नाव लिहिलं पुढं, CGS सिस्टीम. हां राईट डाऊन. त्याच्या नेक्स्ट लाईनवर दिला त्याच्या खाली राईट डाऊन. इट स्टँड फॉर. तुम्ही लिहायचं आहे, तुम्हाला आता कळालेलं आहे त्यामुळे तुम्हाला जमल लिहायला. कोणाला जर स्पेलिंग वगैरे अडचण येत असेल तर मला सांगत चला, मी सांगत जाईल. घाबरायचं नाही, आपलं पहिल्यांदाच चालू आहोत, पहिल्यांदाच आपण सायन्स शिकतो आहोत. तर त्यामुळं चुकीचं लिहू नका, बरोबर लिहित चला. सगळे लिहिलं बरोबर सर्वांनी. काय लिहिलं, इट स्टँड फॉर सेंटीमीटर. पूर्ण लिहायचं आहे शब्द, सेंटीमीटर. CENTIMETRE सेंटीमीटर मध्ये डॅश करायची. त्यानंतर काय लिहिणार, ग्रॅम, GRAM ग्रॅम. त्याच्या पुढे डॅश करायची, सेकंद, SECOND सेकंद. लिहिलं बरोबर सर्वांनी. सिस्टीम, सेकंद आल्यानंतर पुढे नाव द्या सिस्टीम. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, सिस्टीम. फुल स्टॉप. त्यातल्या इन दीज सिस्टीम. इन दीज सिस्टीम. आता तुम्हाला हे जर एक कळाली तर पुढची तुम्ही लिहू शकता, ते तुम्हीच लिहिणार आहात. इन दीज सिस्टीम लेंथ. इन दीज सिस्टीम लेंथ, कॉमा मास अँड टाइम. लेंथ, मास अँड टाइम. सिक्वेन्स विसरायचा नाहीये. लेंथ, मास अँड टाइम आर मेजर इन. आर मेजर इन. आर मेजर इन. इन मीटर, किलोग्रॅम, सेकंद. डोके जागेवरती ठेवा. मीटर कसं काही याच्यामध्ये लिहिलं का मीटर सगळ्यांनी? हां लिहिलं असन, मला माहिती 100%. किलोग्रॅम लिहिलं असन, मीटर नाही येणार. कशासाठी वापरतोय आपण? नाव लिहितोय वर CGS, खाली युनिट लिहितोय. चुकीचं आहे, व्यवस्थित ऐका. डोके जागेवरती ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. लेंथ आपण मेजर करणार कशामध्ये? सेंटीमीटर. मास मेजर करणार आपण कशामध्ये? ग्रॅम मध्ये. आणि टाइम मेजर करणार आपण सेकंद मध्ये. मला वाटलंच होतं बरोबर. एकीला पण जमलं नाही बघा तुमच्यापैकी, तर परंतु जाऊ द्या, चुकलं तर. बरोबर लिहिलं सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय लिहिलं? सेंटीमीटर कर ना ते, हां ते सेंटीमीटर. त्याच्यानंतर ग्रॅम आणि नंतर शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालेल, CM, KG आणि सेकंद. हां लिहा. आता पुढे हेडिंग द्या, सेकंड नंबर टाका. ही झाली CGS. आता पुढचं आलं नेक्स्ट. हां काय लिहिणार? सेकंड नंबर MKS. M कॅपिटल, K कॅपिटल आणि S कॅपिटल. MKS. MKS लिहिलं? हां ना. मग आता तसंच लिहायचं आहे. इट स्टँड फॉर. जसं वरती CGSचं लिहिलं तसंच MKSचं सिमिलरली लिहायचं आहे. बरोबर जमल सर्वांना. इट स्टँड्स फॉर. स्टँड फॉर काय लिहिणार? मीटर, किलोग्रॅम, डॅश करायचे मध्ये आणि सेकंद. बरोबर जमल बघा. हुशार आहात तुम्ही, प्रयत्न करा.
मीटर डॅश किलोग्रॅम आणि डॅश सेकंद. फुल स्टॉप. हां, राईट डाऊन पुढे घ्या. सिमिलरली लिहायचं चालायचं आहे. जर तुम्हाला जमत असेल तर लिहिण्याचा ट्राय करा, प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, परंतु प्रयत्न करा, म्हणजे डोक्यात राहतं ते आपलं काय चुकलं होतं. इन दिस सिस्टीम असं म्हणायचं आहे. इन दिस सिस्टीम लेंथ, मास अँड टाइम आर मेजर इन. इन दिस सिस्टीम लेंथ, मास अँड टाइम आर मेजर इन. लेंथ, मास, टाइम मेजर इन कशामध्ये बोला. मीटर